नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 5 मध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवारांचा प्रचार आज चौथ्या दिवशी उत्साहात सुरू आहे। या प्रभागात किशोर लक्ष्मण धोत्रे रंजना संजय थोरवे आणि तेजस शिवाजी खांदवे हे उमेदवार मतदारांशी थेट संवाद साधत प्रचार करीत आहेत। घराघरात जाऊन जनसंपर्क साधताना उमेदवारांनी नागरिकांच्या मूलभूत समस्या, पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सेवा तसेच युवक व महिलांसाठीच्या योजनांबाबत चर्चा केली आहे। स्थानिक नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांना सकारात्मक प्रतिसाद देत विकासभिमुख व काभिमुख कामांना प्राधान्य देण्याचा निर्धार उमेदवारांनी व्यक्त केलाय। प्रचारादरम्यान पदयात्रा, छोटा सभा तसेच नागरिकांशी प्रत्यक्ष संवाद अशा विविध माध्यमातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व मित्र पक्षाच्या धोरणांचा प्रचार करण्यात येत आहे। चौथ्या दिवशी कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहायला मिळत असून प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रचाराला चांगलीच गती मिळाल्याचं दिसून येत आहे। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। नाशिक सार्वत्रिक निवडणूक 2026 बिगुल वासात आता सर्वीकडे प्रचाराला सुरुवात झाली आहे। प्रभाग क्रमांक 5 मध्ये आपल्यासोबत याच प्रभागातील मशाल उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे अधिकृत उमेदवार आहेत। आपल्या किशोर धोत्रे, रंजना थोरवे आणि तेजस खांदवे हे तिन्ही उमेदवार आता आपापला प्रचार करीत आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की त्यांचे पुढील उद्देश काय असणार। नमस्कार, मी किशोर लक्ष्मण धोत्रे, प्रभाग क्रमांक 5 अ गटातनं उभा आहे। इथल्या नागरी समस्यांच्या मोठ्या प्रमाणात हे असल्यामुळे त्या पूर्तता करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असू। तर आता ताई, तुम्ही प्रभाग क्रमांक 5 मधून उमेदवारी करताय, तर येथील महिलांच्या समस्या तुम्हाला काय जाणवल्या आणि तुम्ही ते सोडवण्यासाठी कसे प्रयत्न कराल? नमस्कार, जय महाराष्ट्र। मी रंजना संजय थोरवे, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची उमेदवारी करत आहे। तर प्रभागामध्ये तसे बरेच आहेत, बेरोजगारी आहे, तपोवन वाचवा हे आमचा मेन उद्देश राहणार आहे। आणि महिलांसाठी म्हटलं तर त्यांना प्रत्येकाला घरी बसून स्वयंरोजगार पाहिजे, तर त्यांना तो आम्ही देणार आहे आणि त्यांना प्रशिक्षण देऊन स्वतःची जबाबदारी, स्वरक्षणाचे धडे पण देणार आहे। तसेच फिरत असताना बऱ्याच लोकांचा हा प्रश्न आहे की एकदा निवडून आलं की परत उमेदवार येत नाहीत, तर आम्ही त्यासाठीच उभं राहिलेलो आहे, कारण की आम्ही काम करत आलो आणि करतच राहणार आहे। तर त्यासाठी आम्ही एक प्रचार हे संपर्क कार्यालय ठेवणार आहे, जिथे एक रविवारची एक भेट राहील की कुणाचे काही प्रॉब्लेम असतील तर त्यांनी तिथे येऊन थेट संपर्क करावा आणि त्यांना आम्ही खूप 100% मदत करणार, हा आमचा शब्द आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे तिन्ही उमेदवार आम्ही करणार आणि करतच राहणार। जय हिंद, जय महाराष्ट्र। जय महाराष्ट्र। मी तेजस शिवाजी खांदवे, प्रभाग क्रमांक 5 ड मधून उमेदवारी करीत असून माझ्यासमोर माजी महापौर तसेच माजी उपमहापौर हे आहेत। एक बीजेपी गटाकडून आहे, तर एक अपक्ष म्हणून आहेत आणि शिंदे सेनेकडून ते अपक्ष आहे पुरस्कृत। त्याच्यामुळे आणि लोक त्यांना कंटाळलेले 20-25 वर्ष झाले ते सत्तेत असून कोणत्याही प्रकारचे मतदारांचे कामं होत नाही, लोकांना ते भेटत नाही, त्यामुळे लोकांचा आम्हाला प्रतिसाद हा भेटत आहे। नक्कीच आता आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 5 मधील हे तिन्ही उमेदवार होते। उद्धव बाळासाहेब पक्षाकडून हे लढत आहे आणि त्यांचं चिन्ह हे मशाल आहे आणि नक्कीच ते या प्रभागात मशाल पेटवल्याशिवाय राहणार नाही। ते आता गेल्या काही दिवसांपासून आपला प्रचार करत आहेत। प्रभागातील सर्वच महिलांच्या किंवा काही रोजगारांच्या समस्या असतील, युवकांच्या, काही विद्यार्थ्यांच्या समस्या असतील, त्या देखील जाणून घेत आहेत आणि याच प्रश्न सोडवण्याचा त्यांनी निश्चय देखील केला आणि जर त्यांना ही सुवर्ण संधी प्राप्त झाली तर नक्कीच ते प्रभागाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही। आणि तिन्ही उमेदवारांना जी आपली माहिती दिली त्याबद्दल नाशिक लोकशाही न्यूज तर्फे त्यांचे धन्यवाद। जय शिवाजी, छत्रपती शिवाजी महाराज की जय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।